जर खरंच न्याय पाहिजे असेल तर परळीतलं पोलिसांचं सिंडिकेट पहिल्यांदा उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे। अशी सामाजिक अप्रतिष्ठा होण्याला कारण हा मुंबई पोलिसांचा म्हणजे अतिघाई संकटात नेई असा तो निर्णय आहे आणि त्यामुळे ते झालेला आहे। 2030 पर्यंत जर ही योजना अशीच चालू राहिली तर 2030 पर्यंत 2.75 लाख कोटी एवढं कर्ज राज्य सरकारवर झालेलं असेल आणि त्याला जबाबदार निव्वळ आणि निव्वळ स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी निष्कारण लोकप्रिय धोरणांचा अवलंब करणारं हे सरकार असेल, ज्याचं रेखाटन पहिल्यांदा जाहीर केलेलं सैफ अली खानच्या संदर्भाने संशयित हल्लेखोर म्हणून जे रेखाटन पहिल्यांदा आलं होतं आणि त्यानुसार ज्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं ती व्यक्ती मुळात हल्लेखोर नाहीच, किंबहुना पोलिसांनी दुसऱ्याच कुणातरी माणसाला स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आणि आपल्याला हल्लेखोर सापडत नाहीत म्हटल्यावर दुसऱ्यांच्या नावे बिल फाडण्यासाठी एक नवीन उद्योग केला। या संदर्भाने अनेक लोकांनी आक्षेप घेतलेले आहेत। आपल्यातल्याच काही माध्यमांच्या तून या बातम्या सुद्धा बाहेर आलेल्या आहेत। मला वाटतं मुंबई पोलीस हे राज्यात किंबहुना देशात अत्यंत अग्रेसर पोलीस आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत, कारण सैफ अली खान सारखा सेलिब्रिटी जर सुरक्षित राहत नसेल तर गावखेड्यातल्या लोकांच्या सुरक्षिततेचं काय? संशयित जो होता त्याचं लग्न मोडले, त्याला संशयित म्हणून आणताय। निश्चितपणे एखाद्या व्यक्तीवर जर अशी कारवाई होत असेल तर त्याची सामाजिक अप्रतिष्ठा होते, पण अशी सामाजिक अप्रतिष्ठा होण्याला कारण हा मुंबई पोलिसांचा म्हणजे अतिघाई संकटात नेई असा तो निर्णय आहे आणि त्यामुळे ते झालेला आहे। एसबीआयने इशारा दिलेला आहे की लाडकी बहीणला जे पैसे दिले जात आहेत त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती खराब होते किंवा चांगली होते। कॅगने या संदर्भात आपला अहवाल दिलाय आणि स्वतः कॅग असं म्हणत आहे की 2030 पर्यंत जर ही योजना अशीच चालू राहिली तर 2030 पर्यंत 2.75 लाख कोटी एवढं कर्ज राज्य सरकारवर झालेलं असेल आणि त्याला जबाबदार निव्वळ आणि निव्वळ स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी निष्कारण लोकप्रिय धोरणांचा अवलंब करणारं हे सरकार असेल, कारण धोरणात्मक निर्णय आणि लोकप्रिय निर्णय यामध्ये निवडावं काय, तर कधीही धोरणात्मक निर्णय हे दूरगामी परिणाम करतात, मात्र धोरणात्मक निर्णयापेक्षा सुद्धा हे सरकार लोकप्रिय निर्णयांवरती जरा जास्त अवलंबून आहे, ज्याचा हा प्रॉब्लेम। वाल्मिक कराड प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत। वाल्मिक कराड प्रकरणात आज देखील एक 26 पोलिसांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली, जी वाल्मिक कराड यांच्या मर्जीतले आहेत, निकटवर्ती आहेत, त्यांचे बीड जिल्ह्यात काम करतात, तर त्यांची कुठेतरी जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। बीड जिल्ह्यामध्ये जर खरंच माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री महोदयांची खरंच तिथली गुंडागर्दी निपटून काढण्याची इच्छा असेल तर, आणि ज्या पद्धतीने मंत्री महोदय धनंजय मुंडेजी सुद्धा म्हणताहेत की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, तर मला वाटतंय धनंजय मुंडेंनी सुद्धा या गोष्टीला आडकाठी आणण्याचं काही कारण नाही, त्यांची इच्छा असू शकते, परंतु जर ती गुंडागर्दी मोडायची असेल तर परळीतलं विशेषतः पोलिसांचं सिंडिकेट उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे। परळीमध्ये जे पोलीस ऑफिसर्स आहेत, उदाहरणार्थ भास्कर केंद्रे असेल, हेमंत कदम असेल किंवा तिथे असणारे LCBचे लोक असतील किंवा त्या तिथे काम करणारे, कारण हेमंत कदम नावाचा जो पोलीस अधिकारी होता हे फार विशेष आहे की दलित नेते मुक्ताराम गवळी याला मारहाण झाली तेव्हा हेमंत कदमच PI होते। महिला पत्रकार सुकेशने नाईकवाडेला मारहाण झाली तेव्हाही PI हेमंत कदम होते। अनेक लोकांवरती खोटे गुन्हे टाकले तेव्हाही PI हेमंत कदम होते। विशेष गोष्ट बाबू आंधळे बबन गीते प्रकरण झालं तेव्हा सुद्धा काही काळासाठी बदलून गेलेले आणि पुन्हा आलेले PI हेमंत कदमच होते। जर खरंच न्याय पाहिजे असेल तर परळीतलं पोलिसांचं सिंडिकेट पहिल्यांदा उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे।